मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे, ते अंतिम सत्य आहे. दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे. असं नाही जाता येणार. मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं. आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ते कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12च आवश्यक आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. आडमुठं कोण आहे? मराठे का आरक्षणात येऊ नका म्हणते ते, हे फरक आपल्याला करायचा. आपल्याला फरक करून लढायचं तर आपली शक्ती वाढणार आहे. तितक्या कणखरपणानं आपण लढणार आहे. कळायलाच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा, असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही. त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला तरच तुमची खरी जमीन आहे. तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार. ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी. कारण तुम्हाला एवढ्याला कळणं, आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय काय. मग तुमचा जर 7/12 मिळाला तर मला 1 एकर जमीन द्यावा लागणार. तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक आहे. मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका. आता त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं, आपला आपण डोक्यात ठेवायचा. जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय 4 भीतीच्या आत ठरलंय हे सांगायची गरज नाही. पण तरी आपला दणका तसाच असतो भाऊ. बोलायचं तर भाऊ असं बोल नाही, तू मग काय जमायचं नाही. मी दुसरी सलाईन लावून असं झोपून पण तो असं बोलणार नाही. जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं महाजन साहेबाचं आणि घुमरे साहेबाचं, विशेष करून महाजन साहेबाचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळे आरक्षणात येण्यापासून.